ज्यांना चवीनं खायला व दुसऱ्याला खाऊ घालायला आवडते अशा सर्वांचे माझ्या रंग चवीच्या या चॅनेलवरती खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, मी दीपा. आज मी तुम्हाला गावरान पद्धतीची गवारीची मसालेदार भाजी दाखवणार आहे. अगदी लहान मुलं गवार म्हटले की नाक मुरडतात, पण ही भाजी मात्र खूप आवडीनं खातात. तुम्ही एकदा करून पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मी येथे खलबत्त्यामध्ये 8 ते 9 लसूण पाकळ्या, 2 चमचे कोथिंबीरचे देठ, अर्धा चमचा जिरे, थोडंसं मीठ, पाव चमचा लाल तिखट घालत आहे व ठेचून बारीक करून घेत आहे. आपल्याला हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे. हे पहा, या पद्धतीने. हे पहा, इथे मी 150 ग्रॅम गवार या पद्धतीने कट करून घेतलेली आहे. आता याला आपण जो ठेचलेला लसूण होता तो घालून मिक्स करून घेऊ. आता इथे मी हातानेच हा चांगला सगळीकडे लावून घेत आहे व आपल्याला ही गवार एक 5 मिनिटासाठी अशीच ठेवून द्यायची आहे. तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊ. यासाठी मी येथे कढईमध्ये 5-7 चमचे तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता, 2 चिमूट हिंग आणि एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालत आहे. हे चांगला आता आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे, चांगला भाजून घ्यायचा आहे. याच्या साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. याचा थोडा रंग बदलत आला, कांदा थोडासा लालसर झाला की याच्यामध्ये एक छोटा टोमॅटो बारीक चिरून मी घालत आहे. पाव चमचा हळद, थोडंसं परतून घेऊ व झाकण लावून एक 5 मिनिटाची याला वाफ आणून देऊ, जेणेकरून आपला टोमॅटो चांगला मऊ पडेल व शिजला जाईल. हे पहा, पाहू शकता टोमॅटो चांगला मऊही झाला आहे आणि चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा ज्वारीचं पीठ घालत आहे व चांगलं भाजून घेत आहे तेलामध्ये. आता त्याच्यामध्येच 1-1.5 चमचा मी लाल तिखट घातलं आहे. लाल तिखट तुम्ही वाढवू शकता तुमच्या चवीनुसार. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा किचन किंग मसाला घालत आहे, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा मी चिकन मसाला घालत आहे. चांगलं परतून घेत आहे. आता थोडं परतल्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे मी शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे व हे आपल्याला आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. 1-2-3 मिनटं तेलामध्ये चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये एक मी साधारण पाव कप पाणी घालत आहे. थोडं मिक्स झाल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून याला एक 5 मिनिटाची मी वाफ आणून चांगलं शिजवून घेत आहे मसाला. हे पहा, 5 मिनिटानंतर अगदी छान तेल सुटलं आहे आणि आपला मसालाही चांगला एकजीव झाला आहे, चांगला भाजला गेला आहे. आता याच्यामध्ये आपण ही गवार घालून घेऊ. आपल्याला या मसाल्यामध्येच आता ही गवार शिजवून घ्यायची आहे. चांगलं मिक्स करून घेऊ. आता चवीनुसार मीठ. आपण याच्या आधी सुद्धा गवारीला मीठ लावलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला. आता मी येथे एक अर्धा ग्लास पाणी घालत आहे. आपल्याला गवार पूर्ण आता शिजवून घ्यायची आहे, त्यामुळे पाणी थोडं जास्त घाला. थोडं मिक्स केल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक 10 ते 15 मिनटं आपल्याला ही गवार आता शिजवून घ्यायची आहे. हे बघा, 15 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता भाजी किती छान दिसत आहे. स्ट्रक्चरही छान आलं आहे आणि गवारही आपली आता शिजली गेली आहे. तरी पुन्हा एकदा आपण चेक करून घेऊ गवार चांगली शिजली आहे का.
गवार छान शिजली आहे. आता कोथिंबीर घालू व सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊ. तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. माझ्यासाठी काही सूचना असतील तर आवर्जून सांगा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, बेल आयकॉनला क्लिक करा व माझ्या ह्या नवीन परिवाराचा भाग व्हा. धन्यवाद.